Hello students, today we are going to see paper first. In paper first, we are going to learn the new topic, that is classification of fruit crops according to their climatic condition. म्हणजेच आजच्या लेक्चरमध्ये आपण फ्रूट क्रॉपचं क्लासिफिकेशन त्यांच्या क्लायमॅटिक कंडिशननुसार कशा प्रकारे केलेले आहे हे आज आपण पाहणार आहोत. सो there are the three types of fruit crops or zones according to their climatic condition. फ्रूट क्रॉप्सचे क्लासिफिकेशन तीन प्रकारे करण्यात आलेले आहे. आपल्या भारतामध्ये ज्या काही क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत अवेलेबल, तर त्या क्लायमॅटिक कंडिशननुसार त्यांचे तीन टाईपमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे किंवा त्यांचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. सो लेट सी दी दॅट थ्री टाइप्स. दॅट इज फर्स्ट टाइप इज टेम्परेट फ्रूट क्रॉप्स. टेम्परेट मीन्स थंड हवामान असणारे फ्रूट क्रॉप्स किंवा अशा ठिकाणी ते फ्रूट क्रॉप्स वाढत असतात की ज्या ठिकाणी अगदी वातावरण किंवा हवामान थंड असेल तर त्यांना आपण टेम्परेट फ्रूट क्रॉप्स असे म्हणतो. देन सेकंड टाईप इज ट्रॉपिकल फ्रूट क्रॉप्स. ट्रॉपिकल फ्रूट क्रॉप्स याच्यामध्ये त्यांचं वातावरण किंवा त्यांचं हवामान हे उष्ण व दमट या प्रकारचे असते. अशा ठिकाणी जे फ्रूट क्रॉप्स वाढतात त्यांना आपण ट्रॉपिकल फ्रूट क्रॉप्स किंवा ट्रॉपिकल झोन म्हणतो. आणि थर्ड टाईप इज सबट्रॉपिकल फ्रूट क्रॉप. सबट्रॉपिकल फ्रूट क्रॉप्स याच्यामध्ये हवामान हे उष्ण व कोरडे या प्रकारचे असते, तर त्याला आपण अशा ठिकाणी जे फ्रूट क्रॉप्स किंवा अशा एरियामध्ये जे फ्रूट क्रॉप्स वाढतात त्यांना आपण सबट्रॉपिकल फ्रूट क्रॉप्स असे म्हणतो. सो लेट्स सी दी फर्स्ट टाईप इन डिटेल, दॅट इज दी टेम्परेट फ्रूट क्रॉप्स. टेम्परेट मीन्स थंड हवामानात वाढणारे फ्रूट क्रॉप्स. सो इन दिस झोन दी फ्रूट क्रॉप्स ग्रोन सक्सेसफुली इन कोल्ड रिजन वेअर टेम्परेचर फॉल्स बिलो फ्रीजिंग पॉईंट ड्युरिंग विंटर सीझन. म्हणजेच ज्या ठिकाणी विंटर सीझनमध्ये टेम्परेचर अगदी फ्रीजिंग पॉईंटच्या खाली जाते तर अशा ठिकाणी हे टेम्परेट फ्रूट क्रॉप्स चांगल्या प्रकारे ग्रो होतात किंवा सक्सेसफुली चांगल्या प्रकारे वाढत असतात. सो इन विंटर सीझन प्लांट्स गो अंडर रेस्ट अँड शेड देअर लिव्ज. त्यांच्या विंटर सीझनमध्ये जे काही प्लांट्स असतील ते शेड देअर लिव्ज म्हणजे त्यांची पानगळ होते आणि ते सुप्तावस्थेत जातात ते, म्हणून त्यांना आपण म्हटलं गो अंडर रेस्ट अँड शेड देअर लिव्ज. इन दिस रिजन विंटर इज कोल्ड अँड समर इज माइल्ड. म्हणजेच या रिजनमध्ये विंटर हा खूप थंड किंवा सिव्हिअर थंडी त्यांच्यामध्ये असते किंवा सिव्हिअर कोल्ड असतो, पण उन्हाळा मात्र माइल्ड असतो. दी फ्रूट क्रॉप्स लाईक आल्मंड, ॲपल, वॉलनट कॅन बी ग्रोन सक्सेसफुली. या रिजनमध्ये आल्मंड, ॲपल, वॉलनट, पीच, पेरी यासारखे जे काही फ्रूट क्रॉप्स आहेत की ज्यांना अगदी थंड हवामान लागते वाढण्यासाठी, तर हे फ्रूट क्रॉप्स या रिजनमध्ये चांगल्या प्रकारे ग्रोन होतात. द इम्पॉर्टंट रिजन्स वेअर दीज फ्रूट क्रॉप्स आर ग्रोन, दॅट इज जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश इट्सेट्रा. सो there are the different regions which are comes under this temperate zone. That regions are जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश इट्सेट्रा. तर ह्या रिजनमध्ये हे टेम्परेट फ्रूट क्रॉप्स आपल्याला पाहायला मिळतात. देन लेट सी दी सेकंड टाईप, दॅट इज ट्रॉपिकल झोन और ट्रॉपिकल फ्रूट क्रॉप्स. द क्लायमेट ऑफ दिस झोन इज वॉर्म अँड ह्युमिड. या झोनचं क्लायमेट हे वॉर्म अँड ह्युमिड म्हणजे उष्ण आणि दमट असतं. इन समर सीझन अँड माइल्ड इन विंटर सीझन. समर सीझनमध्ये याचे वातावरण हे वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट असतं आणि विंटरमध्ये अगदी फार थोडी थंडी किंवा माइल्ड थंडी पाहायला मिळते आपल्याला. दी फ्रूट क्रॉप्स ग्रोन इन दिस रिजन आर मँगो, पाइनॲपल, बनाना इट्सेट्रा. या रिजनमध्ये मँगो, पाइनॲपल, बनाना यांसारखे फ्रूट्स सक्सेसफुली ग्रोन होत असतात की ज्यांना वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट त्यांच्या वाढीसाठी लागत असते. देन दिस झोन इन्क्लूड्स द रिजन्स ऑफ महाराष्ट्र, कर्नाटका, आंध्र प्रदेश इट्सेट्रा. या रिजनमध्ये महाराष्ट्राचा काही पार्ट, कर्नाटका आणि आंध्र प्रदेश हे जे काही पार्ट आहेत हे ट्रॉपिकल झोनमध्ये येतात किंवा ह्या झोनमध्ये हे फ्रूट क्रॉप्स चांगल्या प्रकारे किंवा सक्सेसफुली ग्रोन होत असतात. देन थर्ड टॉपिक इज सबट्रॉपिकल फ्रूट क्रॉप्स. सबट्रॉपिकल मीन्स याला खरं तर आपण टेम्परेट आणि ट्रॉपिकल यांचा मध्य म्हटला जातो,
कारण याच्यामध्ये इट इज इंटरमिडिएट कॅरेक्टर बिटवीन दी ट्रॉपिकल अँड टेम्परेट, म्हणजे दोन्हींचे क्लायमेट किंवा त्यांचं कॅरेक्टर हे इंटरमिडिएट असते, हे आपल्याला सबट्रॉपिकलमध्ये पाहायला मिळते. दिस क्लास इन्क्लूड्स द इंटरमिडिएट इन कॅरेक्टर टू ट्रॉपिकल अँड टेम्परेट. सबट्रॉपिकल या रिजनमध्ये आपल्याला उष्ण आणि कोरडे या प्रकारचे हवामान पाहायला मिळते आणि म्हणूनच याला आपण उष्णही असतं आणि कोरडेही असते, म्हणून आपल्याला इट इज अ इंटरमिडिएट कॅरेक्टर बिटवीन टेम्परेट झोन अँड ट्रॉपिकल झोन असं म्हणतो. दीज फ्रूट क्रॉप्स ग्रोज मोस्टली इन प्लेन्स वेअर दी क्लायमेट इज हॉट अँड ड्राय. या रिजनमधले जे काही फ्रूट क्रॉप्स असतात अशा ठिकाणी ग्रो होत असतात की जिथे हॉट अँड ड्राय क्लायमेट प्रेझेंट असेल अँड विंटर इज व्हेरी लेस सिव्हिअर. आणि विंटर हा फार कमी प्रमाणामध्ये त्या रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा ठिकाणी हे फ्रूट क्रॉप्स ग्रोन होत असतात. द रिजन्स ऑफ सबट्रॉपिकल झोन आर प्लेन्स ऑफ पंजाब, मध्य प्रदेश, वेस्ट बेंगॉल अँड सम पार्ट्स ऑफ महाराष्ट्र. तर सबट्रॉपिकल फ्रूट झोन्समध्ये देर आर दी डिफरंट रिजन्स अँड दॅट रिजन्स आर पंजाब, प्लेन्स ऑफ पंजाब म्हणजे पठारी प्रदेश पंजाबमधला, मध्य प्रदेश, वेस्ट बेंगॉल and some parts of Maharashtra. So there are the different examples or there are the different fruit crops which are grown in subtropical fruit crops, and that fruit crops are fig, pomegranate, guava, bear etc. ह्या फ्रूट क्रॉप्सला हॉट अँड ड्राय क्लायमेट त्यांच्या वाढीसाठी पाहिजे असते, त्यामुळे हे फ्रूट क्रॉप्स सबट्रॉपिकल झोनमध्ये चांगल्या प्रकारे किंवा सक्सेसफुली ग्रोन होत असतात. सो दीज आर all the three types or three fruit zones. In according to these three fruit zones, these fruit crops are classified into three zones. म्हणजे जे काही फ्रूट क्रॉप्सचे ऑल ओव्हर फ्रूट क्रॉप्स आहेत ते फ्रूट क्रॉप्स ह्या 3 टाईप्समध्ये क्लासिफाईड केलेले आहेत. फर्स्ट इज दी टेम्परेट फ्रूट क्रॉप्स अँड सेकंड इज दी ट्रॉपिकल फ्रूट क्रॉप्स अँड थर्ड इज दी सबट्रॉपिकल फ्रूट क्रॉप. तर ह्या तिन्ही प्रकारामध्ये फ्रूट क्रॉप्सचं त्यांच्या क्लायमॅटिक कंडिशननुसार वर्गीकरण केलेले आहे. देन देअर इज अ डिफरन्स बिटवीन ट्रॉपिकल फ्रूट क्रॉप अँड टेम्परेट फ्रूट क्रॉप. हा डिफरन्ससुद्धा आपल्याला एक्झामसाठी फार महत्त्वाचा आहे. तर लेट्स सी द डिफरन्स बिटवीन ट्रॉपिकल फ्रूट क्रॉप अँड टेम्परेट फ्रूट क्रॉप. फर्स्ट पॉईंट इन ट्रॉपिकल फ्रूट क्रॉप इज दिस क्लास ऑफ फ्रूट रिक्वायर्स हॉट अँड humid climate and summers are hot and mild winter. म्हणजे ट्रॉपिकल फ्रूट क्रॉप्समध्ये हॉट अँड ह्युमिड क्लायमेट असते आणि समर्स आर व्हेरी हॉट असतात. म्हणजे समरमध्ये त्यांचं क्लायमेट हे दमट प्रकारचं असतं, पण उष्णही तेवढ्याच प्रमाणामध्ये असतं, पण थंडीही त्यांची फार माइल्ड असते. अँड टेम्परेट फ्रूट क्रॉप्समध्ये दिस क्लास ऑफ फ्रूट रिक्वायर्स कूल क्लायमेट दॅट इज विंटर्स आर सिव्हिअर. टेम्परेट फ्रूट क्रॉपमध्ये तिथलं क्लायमेट हे फार थंड हवामानाचं असते किंवा थंड प्रकारचे असते. देन सेकंड पॉईंट इन ट्रॉपिकल फ्रूट क्रॉप, दिस क्लास ऑफ फ्रूट क्रॉप्स आर अनएबल टू इंड्युअर कूल टेम्परेचर. म्हणजे या रिजनमध्ये किंवा ह्या फ्रूट झोन्समध्ये जे फ्रूट क्रॉप्स वाढतात तर ते जास्त प्रमाणात थंडी किंवा सिव्हिअर थंडी ते सहन करू शकत नाही, किंवा कूल टेम्परेचर ते सहन करू शकत नाही, बिकॉज they requires hot and humid climate. Then in temperate region, during cold season the tree shed their leaves and go under rest period. म्हणजे यांच्यामध्ये जरी सिव्हिअर पिरियड असेल थंडीचा तरी त्याच्यामध्ये त्या रिजनमधले जे काही ट्रीज असतील किंवा प्लांट्स असतील, फ्रूट ट्रीज असतील, तर ते शेड देअर लीव्ज म्हणजे त्यांची पानगळ होते आणि गो अंडर रेस्ट पिरियड म्हणजे सुप्त अवस्थेत ते जातात. देन थर्ड पॉईंट in tropical fruit crops is this class includes fruits like mango, banana, jackfruit, pineapple etc. याच्यामध्ये साधारणतः एक्झाम्पल आपण पाहतोय की मँगो, बनाना, जॅकफ्रूट, पायनॅपल सारखे फ्रूट्स ग्रो होतात की ज्यांना हॉट अँड ह्युमिड क्लायमेट त्यांच्या वाढीसाठी लागत असतं. देन टेम्परेट झोनमध्ये दिस क्लास इन्क्लूड्स फ्रूट्स लाईक ॲपल, पियर्स, आल्मंड, वॉलनट etc. जे आपण टेम्परेट फ्रूट क्रॉप्समध्ये किंवा टेम्परेट झोन्समध्ये फ्रूट क्रॉप्स बघतोय तर ते फ्रूट क्रॉप्स ॲपल, पियर, आल्मंड, वॉलनट यासारखे हे फ्रूट क्रॉप्स आहेत की ज्यांना त्यांच्या वाढीसाठी थंड प्रकारचे हवामान पाहिजे असते.
सो दिस इज द डिफरन्स बिटवीन ट्रॉपिकल फ्रूट क्रॉप अँड टेम्परेट फ्रूट क्रॉप. याच्यावरून आपल्याला टेम्परेट आणि ट्रॉपिकलमधला फरकसुद्धा आपल्याला समजला असेल व्यवस्थित. अँड आय होप यू अंडरस्टँड today's lecture, that is classification of fruit crops according to their climatic condition. Okay, thank you.